बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असतं. या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या विरोधामध्ये चंद्रराव तावरे हे गेले अनेक वर्ष झाले लढत आहेत. ते स्वतः आपल्यासोबत आहेत आणि या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पॅनल समोर चंद्रराव तावरे यांचं पॅनल असणार आहे. बरोबर का अण्णा? आम्ही आमच्या प्रपंचाच्या भल्यासाठी प्रयत्न करतोय. 22 तारखेला मतदान आहे. कशी तयारी सुरू आहे? लोकांच्याकडे जातो, आपण केलेलं काम सांगतो, पुढं काय करणार आहे सांगतो, लोकांना मतं मागतो. आमच्याकडे काय लक्ष्मीचं दर्शन द्यायला काय नाही, आमचा हात जोडणं, मतं मागणं. आणि जर त्यांनी आम्हाला मतं दिली, निवडून दिलं, तर 5 वर्ष त्यांना भरपूर भाव आम्ही देण्याचं काम करणार आहोत. आमच्या सभासदाला आम्ही सांगतोय, लक्ष्मीचं दर्शन घ्या, आम्हाला निवडून द्या, 5 वर्ष भरपूर पैसे घ्या, खिसा फाटस्तोर पैसे घ्या. हे समोरचं पॅनल देऊ शकणार नाही. आता त्यांच्याकडे पैसे द्यायला नाहीत, कर्ज काढल्याशिवाय पैसे देऊ शकत नाहीत, इतकी वाईट अवस्था आहे. ही वेळ का आली कारखान्यावरती? अनेक चुका आहेत, अनेक चुका आहेत त्यांच्या. जसं की तोटा आहे, 22-23 कोटीचा तोटा आहे. अजित पवार सांगत आहेत की जर माझं पॅनल निवडून दिलं आणि उद्या साखर खरेदीची वेळ आली किंवा म्हणजे विक्रीची वेळ आली आणि समोरच्या व्यापाऱ्याला मी सांगितलं की मला पैसे वाढवून दे, तर तो आरामात वाढवून देईल. तसं तुम्हाला जमणार आहे का, असा प्रश्न विचारतो. तेव्हा का व्यापारी तो व्यापारी आहे, तो तोटा करून कधीही व्यवहार करत असतो. त्याला आम्ही निवडून आलो तर आमच्या कारखान्याची साखर नामात्र किमतीला घेणं त्याला जमणार नाही. ते आमची साखर हस्ते पुरस्ते आमच्या सगळ्या सहकारी साखर 2-3 कारखान्या साखर ते घेत असतात. ते म्हणजे नेत्यांचं फर्म आहे. ते एक्सपोर्ट इम्पोर्टचं सुद्धा काम करतात. ही साखर घेऊन एक्सपोर्ट सुद्धा करतात. दर वाढीव मिळणार नाही. वाढ मिळेल बघा, काय वाढवून म्हणायचं नुसतं. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मग एक्सपोर्ट साखर करायची 2 वर्षापूर्वी त्यांची माणसं आली, टेंडर त्याला दिलं का बोर्डाने टेंडर दिलं, 100 रुपये डिपॉझिट भरले, 6 महिने साखरच उचललेला आहे. व्याज कोणाला भरावं लागलं? बँकेचं. कारखान्याला भरावं लागलं. आणि जर चढ्या भावानं साखर नंतर त्यांनी विकली, फायदा कोणाचा झाला? असे धंदे त्यांचे. मग त्यावेळेस तुम्ही आवाज का नाही उठवला विरोधक म्हणून? आवाज का नाही उठवला? मग काय करतोय आम्ही त्यावेळेस म्हणतोय मी. बघा, त्यावेळेस प्रत्येक जनरल मिटिंगला जे आहे चर्चाच होती. भाव दिला का, भाव का कमी आला, पैसे का नाहीत, आता बोलतोय का नाही मी? एक दुसरा एक अण्णा तुमच्यावरती आरोप होतोय की तुम्ही 5 वर्ष कारखान्याकडे गेलाच नाही. हे बघा, महाराष्ट्र सहकारी संस्थामध्ये जनरल मिटिंग हे सुप्रीम कोर्ट आहे आणि जनरल मिटिंगचा आदेश हा सर्व त्या संस्थेचा फायनल आदेश असतो. त्या प्रत्येक जनरल मिटिंगला मी हजर होतो. त्यांची सगळी जनरल मिटिंगमध्ये त्यांची किती फजिती झाली हे तुम्ही सगळं चित्रीकरण केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी खोटे ठरवलेले जनरल मिटिंग ते रद्दबादल ठरवले. शेवटी जनरल मिटिंगला त्यांना लिहून द्यावं लागलं चेअरमनला की आमचं हे चुकले, आम्ही दुरुस्त करतो. अशा अवस्था महाराष्ट्रातल्या कुठल्याही सहकारी साखर कारखान्यात आली नव्हती. ती माळेगावमध्ये ह्या बोर्डाने आणली, माळे कारखान्याची आबरू घालवली, नामुष्की केली. अण्णा मला सांगा, गेल्या काही दिवसापासून अजित पवारांनी एक छोटेखानी मेळावा घेतला, तो तुम्ही ऐकलाच असेल. त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतली, ती पण ऐकली असेल. काय वाटतंय ऐकून? हे बघा, काय वाटतंय म्हणण्यापेक्षा तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या ना. त्याने सांगितलं आम्ही 12% यावेळी 8% कर्ज घेतलं. त्याने 8% घेतले, 12% दोन्ही कर्ज घेतले. सांगितलं एकच. किती खरं आहे? त्याने सांगितलं 3400 भाव दिला, 200 रुपये राखून ठेवल्यात, आज तुम्ही कारखान्यात जाऊन चौकशी करा, 1 रुपया आम्ही कधी का घेते म्हणून घेतलेलं आहे. फक्त पहिल्या वेळेला मी निवडून चेअरमन झाल्यानंतर हिरेमठ साहेबांनी तक्रार केली. त्यावेळेला आपला कोयजेचा प्रकल्प लावायचा चालू होता.
आणि त्यांनी सांगितले की तुमचं ज्या लोकांचं भांडवल पाहिजे म्हणून 5% भांडवल आम्ही ठराव केला होता. त्यावेळेला हिरेमठ साहेबांनी, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख उपमुख्यमंत्री सहकार मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी पत्र आणलं की तुम्ही लोकांच्या संमतीशिवाय पैसे कपात करू नका. आम्ही ते पत्र घेतलं. आम्ही पैसे कपात करायच्या ऐवजी ठेव म्हणून तेवढीच ठेव आम्ही घेतली. अन्यथा जेवढे प्रकल्प आम्ही लावले त्या एकाही प्रकल्पासाठी कधीही ठेव घेतलेली नाही. अजित पवार आज जे बोलता आहेत, तुम्ही ऐकलेले ते बघून काय वाटतं? आता हे तुम्ही म्हणता, लक्षात आलं का? बोलणाऱ्याला आम्ही काय म्हणू शकतो का? बोला. खरं काय खोटं काय लोकांना माहिती आहे, लोकांना सांगू आम्ही. खरं तर अण्णा, तुम्ही गेले अनेक वर्ष झालं अजित पवारांना विरोध करताय. छत्रपतीमध्ये झालं की तिकडं नीट ऐकून घ्या. अजित पवाराला राजकारणात आणण्याचा बराचसा भाग माझा आहे. ते बँकेला पहिल्यांदा उभे राहिले. पवार साहेबांनी सांगितलं ह्याला निवडून आणायचं. आम्ही त्यावेळेला आपला कुठलंच माणूस बँकेचं त्यावेळेला आपली पार्टीचा माणूस निवडून येत नव्हता. अजितरावला सगळं निवडून आणलं. साहेबांनी सांगून ते चेअरमन झाले. तिथनं त्यांचं राजकारण सुरू झालं. आमचा विरोध असायचं कारण म्हणजे त्यांचं चुकीचं वागणं, संस्थेबद्दल त्यांना असं नसतं, लोकांच्याबद्दलचं त्यांना काही कळवळा नाही, ते नुसतं दाखवतात. जर कळवळा असता तर ज्या छत्रपती कारखान्यामध्ये, त्या कारखान्याचे पवारसाहेबांचे वडील आबा फाउंडर डायरेक्टर होते. अजितरावचे आजोबा, अजितरावचे वडील तात्यासाहेब त्या कारखान्याचे डायरेक्टर व्हाईस चेअरमन होते. ते आप्पासाहेब पवार त्यांचे चुलते त्या कारखान्याचे डायरेक्टर, चेअरमन आणि MD होते. अजितराव त्या कारखान्याचे डायरेक्टर होते. जे त्या तिथल्या लोकांनी 3 पिढ्या त्यांच्यावर प्रेम केलं. त्या कारखान्याची ह्यांनी अवस्था काय केली बघा. कशासाठी त्यांच्याबरोबर जायचं? ते जर आपल्या सर्वसामान्य सभासदांचे जर प्रपंचाला हातभार लावायला मदत करत नसतील आणि खाजगी कारखानदारी जर हे काम करत असतील तर कसं बरोबर आहे? आज ते साखर कारखान्याचे पैसे देऊ शकत नाहीत. आज त्यांचा 1 कोटी टन उतर उचले काढतात. माळेगावचं आमचं संचालक मंडळ आलं, आम्ही जे पैसे जास्त दिले त्याला 100 का रुपये वाढवून द्यावे लागतात. 1 कोटीचे 100 रुपयाने किती पैसे होतात बघा. 100 कोटीचं त्यांचं नुकसान आहे. मग ते म्हणतात 5 कोटी रुपये झाले इलेक्शनला, याचं पॅनल पाडा. याशिवाय काय त्यांच्याकडे? लोकांना पैसे मिळाले नाही पाहिजेत, माणसं मोठी नाही झाली पाहिजेत, ही जे भावना दिसते. तुम्ही आत्ता बोललात की त्यांच्या कारखान्यावरती, काका पण काही दिवसापूर्वी बोलले होते, रंजन काका म्हणाले होते 26% जे आहे ते साखर एकटं पवार कुटुंब गाळतं. अजित पवारांना प्रश्न विचारला होता, अजित पवार म्हणते त्यांच्या का पोटात दुखतंय? बघा, आमच्या पोटात दुखायचं काहीच कारण नाही. आमच्या पोटावरती तुम्ही येत आहे. तुम्ही साखर कारखाने एवढे मोठे केलेत, जिथं ऊस नसतं तिथं केलंच ते चालेल. तुम्ही आज आमचा ऊस नेत आहे, आमचे कारखाने बंद पडले, आम्ही कुणाकडे जायचं? अजित पवार म्हणतात लोकांच्या हितेसाठी, संस्थाच्या हितेसाठी मी लढतोय. आता दुसरी गोष्ट अशी, जर उद्या कारखाना अडचणीत आला किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मी अमित शहाकडे जाईल, मोदींकडे जाईल. तुम्ही जाऊ शकता का? या बघा, आम्ही आता विरोधक आहेत ना, आम्ही एक्सपान्शन केलं, पूजन केलं, डिस्टिलऱ्या लावल्या, कॉलेज काढलं, हो कार्यालय केलं, आम्हाला कुठं अडलं नाही. वरची माणसं चांगलं काम असेल तर कोणी गेलं तर मदत करतात. हा सिद्धांत आहे. चांगलं काम करायला मदत होती. ते जातात कशाला? त्यांनी केलेलं आहे ते लपवायला. चौकशा होऊ नाही म्हणजे जातात. आमची काय चौकशी लावायची लावा. आम्ही 85 वर्षाचं वय आहे, 65 वर्षापासून मी राजकारणात आहे, करा आमची चौकशी, आमचं काय हरकत नाही. अण्णा, तुम्हाला नाव न घेता अजित पवार एक प्रश्न विचारतात, तुम्ही थांबणार आहे कधी? ते काय माझ्या हातात नाही बाबा, ते त्याच्या हातात आहे. तसं नाही, पण राजकारण असेल किंवा कारखान्याच्या बाकीच्या गोष्टी असतील. मी काय म्हणतो, मी काय करतोय? मी तुमच्या आमदारकीला अडवलोय, खासदारकीला अडवलोय, जिल्हा परिषदेला अडवलोय, कुठं झाड नाही. आमचा हा पोटाचा धंदा आहे. आमचा पोटाचा धंदा आम्ही करायचा का नाही? आमचा पोटाचा धंदा आम्ही करतोय. ज्यावेळेस तुमच्याकडे कारखाना होता त्यावेळेस नवीन संचालक मंडळ निवडून आलं, त्यावेळेस रस कुठेही पडत होता, अनेक गोष्टी कारखान्यामध्ये होत्या असं ते म्हणतात.
हे बघा, त्यांनी ज्या वेळेला तो कारखाना आम्ही एक्सपान्शन केलं, ते एक्सपान्शन करत असताना त्याचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो VSI कडून घेतला. त्या VSIचे अध्यक्ष मोठे पवार साहेब आहेत, अजितराव त्या एका बोर्डात आहेत. असल्या असणाऱ्या संस्थेकडून आम्ही तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेतलेला आहे. त्याचं सुपरविजन सुद्धा त्यांना दिलेलं आहे. आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे आम्ही सगळी मशिनरी लावली. ही अजितरावांनी सगळी मशिनरी चेक करायला 4 कंपन्या बोलावल्या. एक थर्मेस कंपनी जी बॉयलरमध्ये तज्ज्ञ तिला बोलवलं, एक्झॅक्ट म्हणून कंपनी तिला बोलवलं, VSIच्या तज्ज्ञाला बोलवलं आणि आणखीन एक कंपनी बोलावले. सगळ्या कंपनीकडून आम्ही लावलेल्या मशिनरीचं सगळं तपासून घेतलं, चेक करून घेतलं. त्यांनी सांगितलं प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे सगळं बरोबर आहे. एकाप्रमाणे 7,500 कारखाना चालायला अजिबात अडचण नाही, इतकं त्यांनी त्यांच्या तज्ज्ञांनी सांगितलंय त्यांना. अण्णा, तुमचे आणि साहेबांचे चांगले संबंध आहेत, म्हणजे आज पण आहेत. तर आगामी काळात साहेबांसोबत या म्हणजे ते पॅनल उभा करणार आहेत अशी चर्चा आहे. उद्या त्यांची मिटिंग आहे, तर त्यांच्याकडून काय प्रस्ताव वगैरे काय अशा पद्धतीचं काय आलंय का? हे बघा, आम्ही 30-40 वर्ष बरोबर होतो. त्यांचे विचार बदलले, आमच्या शेतकऱ्यापासून बाजूला गेले, आम्ही सोडून दिले. मैत्री आहे ना? हा का, मैत्री वेगळं, राजकारण वेगळं, समाजकारण वेगळं. अजित पवार आणि तुम्ही एकाच पक्षात म्हणजे महायुतीमध्ये आहात, त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता का? तुम्ही तो नाकारलाय. जेव्हा का तुम्हाला मगाशी सांगितलं की सहकारी संस्था हा राजकारणाचा अड्डा नाही. त्या पक्ष पार्टी इथं आमची नाही. आमचा पक्ष शेतकरी हा पक्ष आहे. शेतकरी आमची जात आहे. शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याच्या पोराने उभं केलं हे पॅनल आहे, त्यांच्या प्रपंचाच्या भल्यासाठी. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही सभासदांपुढे जाताय? मुद्दे त्यांनी काय चुका केल्या, पैसे काय नुकसान काय केलं, लक्षात आलं. हे दुरुस्त करायचं असेल आम्हाला द्या, आम्हाला निवडून दिलं, आम्ही कारखाना चांगला चालू दाखवू, नवीन उद्योगधंदे काढू, व्यवसाय काढू. हे शेतकऱ्याला माहिती आहे. जे कारखाने जे काय वेगवेगळे व्यवसाय केले, उद्योग काढले, ते फक्त आमच्या विचाराच्या संचालक मंडळानेच केले, त्यांचं काही केलेलं नाही. त्याने आता ह्या वेळेला 3 गोष्टी करायला घेतल्या. एक गोडाऊन बांधायला घेतलं साखरच, ते गोडाचे वरचे पत्रे फुटले, 50,000 पोतं साखर खराब झाली. म्हणजे 43,000 पोतं खराब झाले, 7,000 पोतं फुटले तुटले, 50,000 पोतं त्या खराब झालं. दुसरं एक ते ऊस खाली करण्यासाठी लक्षात का मशीन घेतलं होतं, 2 वर्ष त्याच्यासाठी खर्च केला, ते चाललं नाही, पुन्हा ते काढून टाकावं लागलं, दुसरं बसवावं लागलं. आता जे दुसरं असं की आता ते बोलतात ATPचा प्लॅन्टचं, तर त्या ATPच्या प्लॅन्टचं असं आहे की ज्या वेळेला आम्ही एक्सपान्शन केलं त्यावेळेला क्रशिंग वाढलं. लक्षात आलं का? म्हणजे घाण पाणी वाढलं, हे खरं आहे, वाढलं. पण ते करत असताना ते त्या पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी किंवा त्याला शिवडी बिवडी कमी करण्यासाठी जो प्लॅन्ट लावायचा असतो त्याचा आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करून घेतला होता. आमची मुदत संपली. नंतर ह्या बोर्डानं त्यासाठी जवळजवळ 7 कोटी रुपये, 7,62,00,000 रुपये खर्च केलेत. त्याच्यात त्यांचं सगळं फेल झाले, अजिबात यश आलेलं नाही. ते पैसे वाया गेले, गोडाऊनमधला घोटाळा झाला. ते ह्याचा ऊस खाली करण्याकरता जो हे आहे, लक्षात आलं का, ते त्यांचं खराब झालेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी 3 गोष्टी केलेल्या फेल झालेल्या आहेत. अजित पवारांनी निवडणुकीत फॉर्म भरलाय. लोकशाहीत जिथं ज्याला हक्क आहे तो भरू शकतो, आमचं काहीच म्हणणं नाही. आव्हान वाटतंय? नाही, आव्हानच वाटायचं काय कारण आहे? लोकांचं त्यांचं बरोबर ठरलं त्यांना मतं देतील, आमचं बरोबर ठरलं आम्हाला मतं देतील. आव्हानाचा काय संबंध आहे? का भरला असावा असं तुम्हाला वाटते? लोकशाहीत जरी प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक जण भरू शकतो सभासद, का भरला असावा असं तुम्हाला वाटतं? हे त्यांना विचारलं तर बरोबर आहे. त्या आवड निवड मी कसं सांगणार? विरोधक म्हणून काहीतरी वाटत असेल की? विरोधक काय वाटून करायचं, ज्याची त्याला कळायला पाहिजे. अण्णा, एक आरोप होतोय की अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या दिवशी म्हटलं की कोण गाड्या वापरतो, कोण ड्रायव्हर वापरतो, मला सगळंच बोलायला लावू नका. माहितीसाठी सांगतो, कारखान्यामध्ये एक वाघ नावाचा छोकरा आमच्या कामाला आहे, त्यानं रजा काढली आहे, तो आता माझ्या गाडीवर आहे, जाऊ शकतो का नाही? आणि मीच वापरतो असं नाही, सगळेच वापरतात.
ते आजच मी वापरतो या 4-8 दिवसात. मी 5 वर्षात नाही वापरली. 5 वर्ष मी डायरेक्टर होतो तर मी नाही गाडी वापरली. एकदाही त्यांची गाडीत हात लावला नाही. एकदाही त्यांच्या गाडीत बसलो नाही. मी माझ्या गाडीने गेलो. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना सांगणार की तुम्ही लक्ष्मीचं दर्शन घ्या, मतं आपल्या सत्कार पॅनलला द्या, 5 वर्ष तुम्ही खिसापाठस्तर पैसे घ्या आणि कारखाना वाचवा. लक्ष्मीचं दर्शन घ्या म्हणजे मग ते कळतं त्यांना. म्हणजे लक्ष्मीचं दर्शन, लक्ष्मी कोण देणार? लक्ष्मीचं दर्शन घ्या. देणार घेणार बोललोय का मी? अच्छा. मला दुसरी गोष्ट सांगा, मतदारांना तुम्ही आवाहन केलं, विजयाचा विश्वास किती वाटतो? 100%. 100% विजय होणार. 100%. हो. कॉम्प्रोमाइज होणारच नाही आता. कशासाठी? कोणासाठी करायचं? हे बघा, आम्ही आयुष्यभर त्या सभासदांच्या प्रपंचाच्या भल्यासाठी हे प्रकल्प लावले. 40 वर्ष मी तिथं काम करतो. प्रत्येक वेळेला ह्यांच्या पुढाऱ्यांनी विरोध केलेत, कोर्टात गेलेत, एक्सपान्शन म्हणून प्रयत्न केलेत. आम्ही ते सगळं मोडून काढून ते कारखान्याचा विकास केलाय. आम्हाला तो थांबवायचा नाही, आम्हाला तो पुढे न्यायचा आहे. अनेक काय उद्योगधंदे काढायचे, आणखी 2 पैसे कसे मिळतील बघायचे. आज महागाई सुरू झाली, महागाई वाढत चाललेली. त्याला तोंड द्यायचं असेल, आमच्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळायला पाहिजेत, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. आता त्यांचं चालू आहे लोकांचा दबाव वाढवायचा, कर्मचाऱ्यावरती दबाव वाढवायचा, निराळ्या खात्याचे लोक बोलवायचे, दमदाट्या करायच्या, याद्या दिल्यात, ते असंच पाहिजे तसं पाहिजे. मग आमचं सगळ्या सभासदांना आव्हान आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही 60 वर्षापर्यंतच त्या संस्थेत आहात. कारखाना मात्र पिढ्यानपिढ्या तुमचा राहणार आहे आणि तुमचा कारखाना तुम्ही मोडण्यासाठी कोणाच्याही सांगण्याला बळी पडू नका, घाबरू नका. कोण तुमचं काही करत नाही, एवढंच आम्हाला त्यांना सांगायचं आहे की जरी त्यांनी दमदाटी दिली, असं करेल तसं करेल, किती जणांचं करणार? म्हणून आम्हाला आमच्या सगळ्या सभासदाचे असणारे, काही सभासद म्हणून असणारे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सगळ्यांना सांगायचं अजिबात घाबरू नका. 60 वर्षापर्यंतच नोकरी आहे, पुढं कारखानाच आहे जीवाला. मग त्या कारखाना मोडेल असं काही करू नका. योग्य असेल तो निर्णय घ्या, पण दबावाला बळी पडू नका. दबाव टाकतात ते. आता तू काय जोरात चाललंय. पण अजित पवार म्हणतात असं काय कुठल्याही पद्धतीचा जाऊन बघायचं की तुम्हाला बघायला मिळत. लगेच जाताय का? लगेच जात असाल जा. 1000 माणसं गोळा केल्यात. कुठं? त्यांच्या छावणीत. छत्रपतीचे कामगार, माळेगावचे कामगार, सोमेश्वरीचे कामगार, जिल्हा परिषद अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, तलाठी, पाटकरी सगळे गोळा केल्यात. बँकेचे कर्मचारी सगळ्याला बोलून घेतले आणि जोरात बेटिंग झाली आहे. ते गप बसले तर बरणे मामा जोरात जोरात बोलतात. अण्णा, मला एक गोष्ट सांगा, कारखाना खरं तर बघायला गेलं तर 19,000 सभासदांच्या प्रपंचाचा विषय, पण माळेगाव सहकारी साखर कारखाना म्हटलं की एवढी प्रतिष्ठेची निवडणूक का होती? तुम्हाला सांगितलं ना की माळेगाव कारखान्यातलं जे अर्थकारण आहे, आम्ही चांगला भाव देतो, तो चांगला भाव दिला न देणार त्याला संचालक म्हटलं पाहिजे, कारण त्यांच्या खाजगी कारखान्याला त्रास होतोय ना, त्यांना जास्त पैसे द्यावे लागतात. ते धंदा बघतात, आम्ही शेतकऱ्याचं पोट बघतो. पण तुम्ही कशा पद्धतीने कारखाना चांगला चालवणार आहे ते पण त्यांनी सांगितलंय परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये. आम्ही कशा पद्धतीने कारखाना चालवणार ते जर शिकले असते, ही माळेगाव कारखान्याची अवस्था झाली असते का? नसते झाली. आम्ही ज्या पद्धती चालतो त्याच्या उलट सांगतात. ते उदाहरण सांगतो तुम्हाला. इथं प्रकल्प लावायचा, ते म्हणतो ते 2,40,000चा लाव, आम्ही तो 5 लाखाचा लावा. मोठा प्रकल्प लावा, जास्त पैसे मिळतात का नाही? उलटा खेळ आहे त्यांचा. ते प्रकल्प लावा म्हणतच नाही, ते म्हणतात कामगारांना राहणारे चाळे बांधा, जुन्या काळे चाळे पाडा. म्हणजे विकासाचं काम ते करायला सांगत नाहीत, सहकारात कोणाला सांगत नाहीत. जर ते कारखान्यावरती असतील, त्यांच्या विचाराचं संचालक मंडळ असतील, तर कारखान्याचे अनेक प्रश्न मार्गी लावतील. पाण्याचा प्रश्न असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील. मागच्या वेळेला आमच्या नदीचं पाणी घाण होतं, त्यावेळेला त्यांनी निराबागेच्या सभेमध्ये सांगितलं, हे जर मी पाणी तुमचं स्वच्छ केलं नाही तर मला पुन्हा तुम्ही मतं देऊ नका, मला बोलवू नका, मला मतं देऊ नका. हे 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, काही त्यात झालेलं नाही.
त्यांचं म्हणणं आहे कारखान्याची एफिशियन्सी वाढली, 7,000 कारखाना 7,000चा 9,000वरती गेला, त्याच्यामुळे पाणी हे जे वाढलं ना, तुम्ही खर्च केलेत ना पैसे त्याच्यावर, 7 कोटी रुपये खर्च केलेत, कुठे गेले पैसे? मी आज कागद आला नाही, कागद दाखवला असतो, तारीखवार कुठल्या प्लॅन्टला किती पैसे खर्च केलेत, आणि त्याच्या काळातले तुम्हाला तारखा बघायला मिळाल्या, त्याच्या संचालक मंडळाच्या काळात. तुमच्याकडे अजित पवार आले होते का? प्रस्ताव मांडला होता का? तुम्ही त्यांना नकार का दिला? आमच्याकडे याचा काही प्रश्न नाही, आम्ही एवढे मोठे नाही, आम्ही सर्वसामान्य शेतकरी. प्रतिनिधी पाठवले होते का? कोणी नाही, त्यांच्यापर्यंत येतात की ते आमचे मित्रच आहेत, आले त्यात गैर काय, आलेले सगळे आमचे मित्र आहेत. आणि एक मी प्रश्न विचारतो की छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसांपूर्वी झाली. पृथ्वीराज बापू त्यांचे विरोधक होते, परंतु कारखान्याच्या हितासाठी एकत्र आलो असं दोघांनी सांगितलं. मग तुम्हालाही हित साधायचंय, त्यांनाही हित साधायचंय, मग तुम्ही दोघं एकत्र यायला अडचण काय? बघा, अडचण अशी आहे की पृथ्वीराज बापूने एक म्हणजे सर्वपक्षीय मेळावा बोलावला होता. त्या मेळाव्याला ह्यांचा निमंत्रण असताना फोन हे तिथं गेले. त्याने भाषण करून सांगितलं की बापू तुम्ही सगळं करायचं, संचालक मंडळ तुम्ही निवडायचं, सगळं तुम्ही काय असेल ते करायचं, मी फक्त तुम्हाला आर्थिक मदत करणार. काय झालं, या वेळेला संचालक मंडळाची निवडायची वेळ आली त्यावेळेला त्यांनी सांगितलं बापू तुमचे 7, माझे 7, बर्ण्या मामाचे 7 मामावरती राज्य करायला जे पृथ्वीराज बापू निघाल्यात, कसा विचार राज्य करणार त्याची त्याला माहिती. हेच माळेगावमध्ये होईल असं तुम्हाला वाटलं होतं? आणि होईल म्हणण्यापेक्षा आम्हाला काय करायचंय कुठे घेऊन, आम्ही समर्थ आहे. आमच्या एक वेळ त्यांनी आमचं चालू सीझनमध्ये फायनान्स बंद केला होता. कारण काय होतं, म्हणजे आमचा कारखान्याचा बोर्ड ऑफ डायरेक्टर घेतला पाहिजे, तरतूदच नाही कोणा कशात कायद्यात, कसं घेणार आम्ही? म्हणजे दाखवा कायदा. मग मला फायनान्स बंद करू, केला फायनान्स बंद, 8-15 फायनान्स बंद केला. आम्ही दुसरी बँक बघितली, पैसे मिळतात असं कळलं, पुन्हा बोलवायला त्याचं काय मुसळे का काय काकांना येऊन भेटला, मला ते दादाने बोलावले. मी म्हणलं मी नाही येणार, तुम्ही जा. काका गेले, म्हणजे असंच आहे, मला आपली बँक आहे, देत असले घ्या पैसे, घेतले पैसे आम्ही, आमची बँक आहे, आम्ही कर्ज काढतोय भरतोय, त्याला सुद्धा अडू नको. अजित पवार म्हणतात मी कुठंच वापर करत नाही यंत्रणांचा किंवा शासकीय यंत्रणांचा. हो, शासकीय यंत्रणा बाजूला काढा, काय राहते बघा. आम्ही तरी बरं. देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही गेला होता निवडणूक लावा म्हणून. हे बघा, आम्ही फडणवीस साहेबांकडे निवडणूक लावा म्हणून मी सांगायला गेलो नव्हतो, मी गेलो नव्हतो. पण तुमचे सहकारी गेले होते. गेले असते, मी काय कोणाला नाही म्हणणार आहे का? तुम्ही काय म्हटलं की तुम्ही गेला होता म्हणून मी सांगितलं मी गेलो नव्हतो, मी खरं बोललो. तुमच्या आशीर्वादाशिवाय किंवा तुमच्या सल्ल्यानुसार काय सांगितलं तुम्हाला, मी गेलो नव्हतो, बाकीचे गेले. आणि काम करता म्हणून आहे, छत्रपती निवडणूक 10 वर्ष लागले नाही. गेल्या वर्षी मुदतीच्या अगोदर 5 वर्ष निवडणूक लावली, म्हणजे 2 महिने 4 महिने अगोदर लावली. आता अजून त्याला 4 महिने लावायची नव्हती. त्यांनी सर्वे केला होता, एकदा सोडून 2दा मतदारसंघाचा, सगळं उलटा सर्वे होता. म्हणून त्यांचं चाललं होतं आणखी वर्षभर निवडणुका लांबवायच्या. कसं लांबू द्यायच्या? संस्था काय करते, अगोदर तोट्यात चाललेला कारखाना आणखी मातीत घालायचा का? एवढं निवडणुका लावणं म्हणून साहजिक होतं, पर्याय नव्हता, काय करणार आहे. आता निवडणूक लागलेली आहे, कशा पद्धतीनं विश्वास आहे, कशा पद्धतीनं कसा रोजचा प्रचार चालू आहे? आम्ही लोकांच्याकडे जातो, कारखाने जेव्हा झाले वातात सांगतो, हे दुरुस्त करायचं असेल तर आम्हाला मतं द्या. तुम्हाला त्यांचा लोकांचा विश्वास आहे, आम्ही जे काय केलं, कोळकोजन असेल, डिस्लरी असेल, लक्षात आलं का, इथेनॉलचा प्लॅन्ट असेल, कॉलेज असेल, तुमचं कार्यालय असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या संचालक मंडळाच्या कमिटीत होतो त्या सगळ्या संचालक मंडळांनी आम्ही एकत्र येऊन ते केलेला विकास आहे. आणि तो विकास केल्यामुळं आमच्या कारखान्याला कमी ऊस असताना महाराष्ट्रामध्ये आम्ही चांगला भाव देऊ शकतो, त्याचं कारण ते आहे. आणि त्या विश्वासावरती आज शेतकरी आमच्याबरोबर आहेत. तुम्हाला शुभेच्छा अण्णा. खरं तर हे होते चंद्रराव तावरे आणि गेल्या अनेक वर्षापासून कारखान्यावरती संचालक आहे आणि अजित पवारांच्या पुढं त्यांचं पॅनल उभं असणार आहे. 22 तारखेला मतदान आहे आणि 24 तारखेला निकाल आहे. याच्यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.